स्थापना केली. आणि जसं की आपणा सर्वांनाच माहीत आहे की पसायदान साहित्य मंचातर्फे अनेक कलागुणांचे कार्यक्रम इथे सादर झालेले आहेत. त्या कार्यक्रमात काही कथाकथनाचे कार्यक्रम होते, जसे की हम ओ मराठे, सुभाष भेंडे, शशी भालेकर यांच्यासारखे मान्यवर आले होते. कलेच्या सर्वच प्रांतातील जवळपास कार्यक्रम इथे झालेले आहेत. त्याच्यात भावगीतांची मैफल होती, सुगम संगीतांची मैफल होती, कवितांची मैफल होती. सिने सृष्टीतील अनेक मान्यवर इथे येऊन गेलेले आहेत. इसाक मुजावर, गणेश पंडित यांच्या मुलाखतींचे इथे कार्यक्रम झालेले आहेत. तरुण मनांची स्पंदनं असे अनेक परिसंवाद झालेले आहेत. इथे लेखिका विद्या बाळ येऊन त्यांनीही अनेक परिसंवाद घेतलेले आहेत. 15 दिवसाच्या साहित्य जत्रा असोत, उत्सव असोत, पुस्तक प्रदर्शनं असोत, तसेच पसायदान साहित्य मंचातर्फे दरवर्षी काव्यपंचमी, रंगपंचमी हा एक अतिशय आयकॉनिक कार्यक्रम असतो आमचा. तो गेली 10-12 वर्ष इथे सादर होतो. ते एक खुले काव्य संमेलन असते आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर कवी तिथे येऊन आपली उपस्थिती लावतात. त्याचप्रमाणे यावर्षीही आम्ही पाठांतर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक स्पर्धा इथे घेतलेल्या आहेत आणि त्या स्पर्धांनाही चांगला प्रतिसाद इथे आलेला आहे. आज पसायदान नाट्यमंचातर्फे घेतली जाणारी ही अभिवाचन स्पर्धा, या स्पर्धेत आधी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अभिवाचन कार्यशाळा झाली आणि ती अतिशय सुंदर तऱ्हेने झाली होती. आज ही अभिवाचन स्पर्धा इथे घेतली जात आहे. मी पसायदान कार्यकारिणीच्या वतीने आपल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊ इच्छिते आणि यापुढची सारी सूत्र स्वरूपा सामंत हिच्याकडे सुपूर्द करते. हॅलो हॅलो हा हॅलो, ऐकू येतंय ना? हॅलो, सगळ्यांचं स्वागत. आणि अनुराधाने आमच्या प्रस्तावित केलेलंच आहे, त्यामुळे जास्त वेळ त्याच्यात घालवत नाही. नाट्यमंचाची एक फक्त छोटीशी ओळख करून देते. मोडक सरांचं एक स्वप्न होतं, अजून ते आकारास येतंय. आपला हा पहिलाच उपक्रम आहे. तर नाट्यशाखा एक असावी. पसायदान साहित्य मंच आहे, त्याच्यामध्ये आपण विविध कार्यक्रम घेतो, पण त्याची एक नाट्यशाखा असावी. नाटकांशी रिलेटेड काहीतरी करावं. एकांकिका आहेत किंवा दीर्घांक करतो किंवा अशा काही स्पर्धा घेऊयात असं त्यांच्या मनात होतं. आणि हळूहळू का होईना, थोडं उशिराच का होईना, पण गेल्या वर्षी 2022 साली आपण सप्टेंबर महिन्यामध्ये नाट्यमंच ही शाखा पसायदानच्या अंतर्गत सुरू केली. आणि त्याचा हा तसा बघायला गेला तर दुसरा उपक्रम, कारण पहिला आपण ऑनलाईन कार्यशाळा हे घेऊया आणि हा मोठा दुसरा उपक्रम असं म्हणूया. तर मागच्या रविवारी शनिवार रविवारी 2 दिवस ऑनलाईन कार्यशाळा, म्हणजे याच उपक्रमासाठीची थोडीशी तयारी असं आणि मार्गदर्शन अशा एक संकल्पनेने आपण ऑनलाईन कार्यशाळा म्हणजे कार्यशाळा घेतली होती. अक्षय वाटवे पुण्याहून आपल्याला मार्गदर्शन करत होते. ऑनलाईनच होती ती आणि त्याला खूप छान प्रतिसाद आला होता. मला वाटतं दिवाळीच्या थोड्या तयारीमुळे थोडा तो प्रतिसाद कमी झालाय आज ऍक्च्युअल मध्ये, पण हरकत नाही. जे आलेत त्यांचं खरंच स्वागत. आणि आता जास्त वेळ घेत नाही, आपण पाहुण्यांची ओळख करून देते. तो एक मोठा टास्क आहे, कारण पाहुणे आपले इतके दिग्गज आहेत की सर्वप्रथम श्री संभाजी सावंत सर, ते नाटककार आहेत, दिग्दर्शक आहेत, अभिनेता, नाट्य प्रशिक्षक असे विविध भूमिकांमधून ते आपल्याला भेटतात. मालिका लेखक पण आहेत. अवतरण अकादमी अशा नावाची त्यांची एक संस्था आहे, त्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांची 27 नाटकं, 60 एकांकिका, 6 बालनाट्य, 4 पथनाट्य, 5 चित्रपट,
3 मालिका, 15 असं बरंच 15 पुस्तकं, एवढं बरंच साहित्य त्यांचं प्रकाशित आहे. पुरस्कारांची एक अशी पूर्ण पुरस्कार आणि पारितोषिक याची पूर्ण एक यादी आहे माझ्याकडे. मी खूप त्याच्यातलं काही वाचत नाही, पण महत्वाचे फक्त नाट्यकला अध्यापन याच्यामध्ये त्यांना 2000 पासून ते शिकवतायत. नाटकाशी संदर्भातलं बरंच काही त्यांच्या म्हणजे ते प्रशिक्षण देत आहेत. तसंच दिल्ली व बंगलोर येथे भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून राष्ट्रविज्ञान परिषदेत ते विज्ञान नाटक उपक्रमात पश्चिम भारताचं त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलं. नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनयासाठी त्यांना 48हून अधिक जास्त भरपूर आहे. मी नाही पूर्ण सगळं वाचू शकत. सरांना मी आधीच सांगितलं होतं मी फक्त मोजकं तुमची ओळख करून देईन, कारण परीक्षक ते त्या लेवल पर्यंतच पोहोचलेले असतात म्हणून ते परीक्षक म्हणून असतात. त्यामुळे त्यांचा अख्खा बायोडेटा 7-8 पानांचा वाचणं नंतर आपण कधीतरी करू. दुसरे आपले दिग्गज परीक्षक आहेत श्रीनिवास नार्वेकर, श्रीनिवास नार्वेकर. तर श्री बद्दल आता आम्ही मित्रच आहोत त्यामुळे ते एकेरी नाव येणार माझ्याकडनं. मराठी चित्रपट, व्हिडिओपट, मालिका, हिंदी नाटक, एकांकिकांचं लेखन, अशी बरीच त्याची नाट्यकृती स्टेजवर आता पण त्याची चालू आहे. बऱ्याच नाटक त्याची एकांकिका स्पर्धांमध्ये गाजलेली आहेत, पारितोषिक विजेते झालेली आहेत. नाट्यविलास व बालरंग हे त्याच्या स्वतःच्या संस्था आहेत आणि त्या माध्यमातून तो सॉरी तर ते प्रौढ आणि बालरंगभूमीवर जवळपास 30 वर्ष कार्यरत आहेत आणि अनेक मुलं, अनेक कलाकार त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत, तयार झालेले आहेत आणि आता ते व्यवस्थित कामं करतात विविध क्षेत्रामध्ये. भारतीय व अमेरिकन एजन्सीसाठी बरंच हिंदी व इंग्लिशचं अॅनिमेशन पटांचं लेखन केलेलं आहे. ही एक वेगळी त्यांची ओळख आहे. त्यानंतर अबिस हा गूढ कथा संग्रह त्यांचा प्रकाशित आहे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. चला वाचूया ही त्यांची चळवळ आहे. मुद्दाम त्याचं कोणी पोस्टर वगैरे तुम्ही बघितलं त्यांच्या वॉलवर असतं, तर मुद्दाम हजेरी लावा. खूप सुंदर उपक्रम आहे. 75 किती प्रयोग झाले? 75 पेक्षा जास्त झाले. 75 होऊन बरेच झाले प्रयोग. 75 पेक्षा जास्त प्रयोग झाले. गेली 5-6 वर्ष हा उपक्रम चालू आहे आणि अतिशय मला माहित असलेले संदीप कुलकर्णी, अजून कोण, किशोर कदम, खूपच नावं घ्या आणि आता माझ्या पटकन असं तोंडावर येणार नाही, पण अनेक मराठीत हिंदीतले दिग्गज लोक, त्याला कौशल इनामदार असे अनेकांनी तिथे हजेरी लावून वाचन केलेलं आहे. वाचन, चला वाचूया ह्या टॅगलाईनचा, ह्या टायटलचा अर्थच आहे की या आपण एकत्र बसून वाचूया. तर असे श्रीनिवास नार्वेकर. आता ओळख परेड मी संपवते आणि मान्यवरांना, संभाजी सर प्लीज स्टेजवर या आणि तुमचं संभाजीसरांचं स्वागत करूया. रेखा धुरी आमच्या संस्थेच्या एक ज्येष्ठ. श्रीनिवास नार्वेकर सरांचं एक फोटो काढलाय का? माईकचा हे येतोय का? माईकचा स्टँड येतोय मध्ये, पण बाजूला घे ना, साईडला मध्ये तू घेऊ नको ते. आता पाहुण्यांची ओळख झालेली आहे. पाहुणे आजचे हे आपले परीक्षकच आहेत, तर त्यांच्या समोर आपण आपली कलाकृती सादर करणार आहोत. मी आता एक नावं घेणारच आहे. त्यापूर्वी एक
काही नियम वगैरे असं नाही, काही एक लक्षात ठेवण्याच्या गोष्टी तुम्हाला नियमावली आधीच ग्रुपवर दिलेली होती. 4 मिनिटांची कुठली कलाकृती तुम्ही सादर करायची, अभिवाचन सादर करायचंय. तर नितीन, तिथे आपली ती बेल आहे ती वॉर्निंग साईन म्हणून 3 मिनिटांनी ही वॉर्निंग बेल वाजेल. सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्या हा. आणि 4 मिनिटाला समाप्त. 3ला तुम्हाला वॉर्निंग की अजून 1च मिनिट आहे शिल्लक, कारण आपण नाहीतर मग लक्ष नाही राहत आणि फ्लो मध्ये वाचत जातो. तर पाहुण्यांना सुद्धा लक्षात येईल की 3 मिनिटं झाली आहेत. तर 3 मिनिटानंतर ती वॉर्निंग बेल वाजेल आणि 4 मिनिटाला फायनल वाजेल की तुम्ही थांबायचंय. ओके. कुठल्या निकषांवर आपली स्पर्धा असणार आहे ते दोन्ही सर आता ठरवतील आणि आपल्याला 1-2 मिनिटात सांगतील. 1 मिनिट. संदीप, हे दोन्ही पेपर वर नावं लिहिली आहेत, त्यांच्याकडे दे. आणि सरांना नेहमीप्रमाणे परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील. आम्ही त्याच्यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. आवाज खणखणीत आणि छान लावा. जिथे नाजूक आवाज हवाय तिथे नाजूक लावा, जिथे छान एक्सप्रेशन हवे तिथे एक्सप्रेशन द्या. तर आपलं सगळं कार्यशाळेमध्ये झालेलं आहे. जे कार्यशाळेला नव्हते त्यांना माहितीच असेल, सरावाने प्रॅक्टिस असेल. तर अजून काय सांगायचंय? झालंय. ऑल द बेस्ट, शुभेच्छा आणि मस्त होऊ दे कार्यक्रम. श्री आणि संभाजी सर, फक्त कुठल्या निकषांवर, म्हणजे त्यांना एक अंदाज येईल कुठल्या निकषांवर तुम्ही. हा चालेल ना. सर येईपर्यंत मी फक्त म्हणते, ज्यांना उभं राहून सादर करायचं त्यांना उभं राहून, ज्यांना खुर्ची हवी असेल त्यांनी सांगा, मग खुर्ची आम्ही एक ठेवू इकडे. हे नाट्य अभिवाचन आहे. याचा अर्थ साभिनय वाचन वगैरे नव्हे, फक्त वाचिक अभिनय तुमचा पाहिला जाईल, हातवाऱ्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, वाचाल ते नाटकच असावं. तिसरी गोष्ट, त्यातलं नाटक फक्त श्राव्य म्हणून आम्हाला कळलं पाहिजे. आणि तिसरी, त्याच्या पुढची गोष्ट की वाणी स्वच्छ असावी, स्वच्छ आणि शुद्ध असावी. मी भाषेचा फार आग्रही आहे. आता आम्ही बोंब मारतो मराठी भाषा मरते, तसं होता नाही, कारण हे एक संवाद माध्यम आहे नाटक हे, आणि फार ताकद आहे त्याच्यात. भाषा जगवू शकतो ते आपणच, रंगकर्मी. तर तेवढं भान ठेवून स्वच्छ आणि शुद्ध भाषेत तुम्ही ते सादर कराल. नाटकाचा आशय जेवढा भाग तुम्ही वाचाल त्यातलं नाट्य आमच्यापर्यंत पोहोचेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद सर. श्री गणेशा करूया. परीक्षकांचा सिग्नल आला की मी नावं घेते. सुरुवात करूया. मोडक सर, परवानगी आहे. दोन्ही परीक्षकांना, म्हणजे मी फक्त जशी आली आहेत नावं तशी घेत नाही, नावांच्या पुढे मग तुम्ही हे करा. मी पहिलं नाव मी घेते ऐश्वर्या पाटील. मोबाईलची सूचना मी मुद्दाम दिलेली नाही, मराठी रसिक आहेत, ही सूचना द्यायची गरज लागू नये. नाही गरज. हा तिकडे लाव. माईक ऍडजस्ट कर. हा स्टँडला लावून तर हात फ्री राहू दे. कम्फर्टेबल आहे. जे टायमर लावतायत आपले कमिटीतले, त्यांनी एकच लक्षात घ्या की स्पर्धक इकडे येऊन आपलं नाव आणि जे सादर करणार आहे त्याचं फक्त नाव एका वाक्यात, त्याची प्रस्तावना, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन काहीही करायचं नाहीये.
एका वाक्यात फक्त एका 2-3 शब्दांमध्ये फक्त सांगा मी हे सादर करते किंवा करतोय, एवढंच सांगायचंय. त्याच्यानंतर तुमचा टायमर सुरू होणार. हा, म्हणजे ती 4 मिनिटं त्याच्यानंतर पासून सुरू होतील. हा, काही तुम्ही ज्या पुस्तकातनं किंवा ज्या उतारातनं किंवा ज्यांचं वाचताय त्यांचं नाव आणि हे त्याचं टायटल आहे एवढंच फक्त, म्हणजे आम्हाला तिकडे नोट करायला मिळतं म्हणून. आणि ते सगळं सांगून झालं ना, आणि त्याच्यापेक्षा जास्त नाही. तुमचं नाव आणि एका वाक्यात ते तुम्ही सादर करणाऱ्या कलाकृतीचं नाव एवढंच सांगायचंय. त्याच्यानंतर टायमर सुरू होईल. संदीप, त्याच्यानंतर टायमर सुरू होईल. 3 मिनिटं 30 सेकंद नाही, 3 मिनिटाला एक बेल आणि 4 मिनिटाला एक बेल. ओके. परीक्षकांना परीक्षकांना मी फक्त एक हे करते पॉइंटर म्हणून की पहिलीच स्पर्धा असल्यामुळे बरेच नवशिके पण आहेत, हौशी पण आहेत, सगळं आहे. त्यामुळे थोडासा नियम शिथिल केलाय की फक्त नाटकातले प्रवेश नाही, असं नाही. त्यांना जे वाटेल ते. तर हा, तर ते ब्रॅकेट आम्ही थोडंसं एक्सपॅन्ड केलंय की काहीही, म्हणजे कोणी इतरांच्या कविताही दीर्घ काव्य असेल तर तसंही केलं तरी चालेल. हे पहिलंच प्रयोग असल्यामुळे आम्ही थोडंसं शिथिल केलंय, तर तेवढं फक्त सांभाळून घ्या. नमस्कार, मी ऐश्वर्या सुशीला बजरंग पाटील, ज्येष्ठ लेखक मधुसूदन कालेलकर यांच्या ही वाट दूर जाते या नाटकामधील नाट्यप्रवेश. मला तिटकार आला या जगाचा, त्यातील माणसांचा. दाजी, मला लहानपणापासून ओळखणारी घरातील माणसं माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. तिथे कोणी अनोळखी माणूस, एक नवरा काय विश्वास ठेवणार? एखादा पुरुष माझ्याशी तयार होईलही लग्नाला, पण ते जगाला दाखवण्यासाठी. आपण एका पतितेचा उद्धार केला, तिला नवजीवन दिलं, संसाराचं दार तिला उघडून दिलं, असा स्वतःचा गौरव करून मला एक दयेची वस्तू करण्यासाठी. मी कितीही जीव तोडून संसार केला तरी प्रत्येक वेळी मला ऐकून घ्यावं लागेल की मी म्हणून लग्न केलं तुझ्याशी, नाहीतर वेश्या व्यवसाय करण्याच्या आरोपावर पकडलेल्या मुलीशी कोण लग्न करील? तो रामाचा अवतार ठरेल आणि मला जन्मभर शिळा होऊन पडावं लागेल. मला कुठे जाता यायचं नाही, कोणाशी मन मोकळेपणानं बोलता यायचं नाही, कारण बोलून चालून मी बदनाम झालेली नटी. प्रत्येक रात्री त्यानं केलेल्या माझ्या पूर्व चारित्र्यावरचे वाक्प्रहार मला सहन करावे लागतील. आणि मी चुकले, खरंच चुकले. तुम्हीच म्हणून मला पदरात घेतली. तुमच्याशिवाय कोण आहे मला? नका हो, नका मला भरल्या संसारातून उठू. अशी लाचारीची भाषा त्याचे पाय धरून करावी लागेल का? कशासाठी? त्यापेक्षा ते जग काय वाईट आहे, त्यांच्या दृष्टीने मीही वाईटच आहे. तिथे असे हाल हाल करून मारत नाहीत मेलेल्याला. ते स्वागत करतील माझं. उडून घरट्यात गेलेलं पाखरू पुन्हा आपल्या जाळ्यात आलं म्हणून. मला जायलाच हवं दाजी. कुमार माझी वाट पाहत असतील. त्या नालायक हलकट माणसाबरोबर जाणार तू? दाजी, तो नालायक असला तरी माणूस आहे, खरा माणूस आहे. जग हे खरं कसं आहे हे त्याने मला सांगितलं, खऱ्या भाषेत सांगितलं. ज्याच्यावर जीवाभावानं प्रेम केलं तो एकेकाचा प्रियकर मला समजू शकला नाही. त्यालाही वाटलं मी एक उपभोगाची वस्तू. कलेसाठी गेले मी आणि कलेवर होऊन आले. खूप मुली माझ्यासारखी स्वप्न पाहत असतील. दाजी, दाजी, त्यांना कुणीतरी सांगायला हवं, इथे कला वगैरे काही नाही, इथे आहे उघडा व्यवहार. त्यांना हव्या असतात चांगल्या घरातून निघून आलेल्या तरुण मुली, त्यांच्या वासनापूर्तीसाठी. वासनेच्या सोंगाला कलेचं मुखवटा घातलेलं असतं इथे, त्यासाठी सारं नाटक चाललेलं असतं. हे तुला पटलं तरी सुद्धा तू पुन्हा तिथे जायला निघालीस? दाजी, पृथ्वीनं फक्त सूर्याभोवती फिरायचं असतं, जळत जळत फिरायचं असतं वेड्यासारखं. त्या कक्षेबाहेर येता येत नाही तिला. त्या कक्षेबाहेर ती गेलीस तर तिला उल्का होऊन पडावं लागतं.
हा शाप असतो एकेकाला दाजी. माझ्यासारख्या वाट चुकलेल्या मुलीला तिच्या सावलीची सुद्धा सोबत मिळत नाही. मी येतो तुझ्या बरोबर. नाही दाजी, आता कुणी माझ्या बरोबर येऊन चालणार नाही. आता जे जीवन मी जगणार आहे ते तुम्हाला बघवणार नाही. मी चांगल्या घरातील मुलगी आहे, घरंदाज आहे, हे विसरणार आहे मी. मोठी होणार आहे मी, खूप मोठी. त्या मोठेपणाची किंमत देऊन. धन्यवाद. तर ही सिस्टीम सगळ्यांच्या लक्षात आलीच असेल. मी कोणाचंही कौतुक करणार नाही, काही नाही. आपले स्पर्धक येतील, वाचतील आणि जातील, कारण ऑब्विस आहे. दुसरं नाव घेते. सिस्टीम लक्षात आली ना 3 मिनिटाची? आणि हा सगळ्यांना ओके. दुसरं नाव आहे विजय पोयरेकर. माईक ऍडजस्ट हॅलो 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 हॅलो. नाटकाचं नाव आहे दिवा जळू दे सारी रात. हॅलो, मी विजय पोयरेकर. नाटकाचं नाव आहे दिवा जळू दे सारी रात. गुप्ते काका, आपला श्यामकांत आपल्याला सोडून कायमचा निघून गेला. म्हाताऱ्या बापाला रडत ठेवून तरणाठा ताठा पोरगा निघून गेला. पण पण हे केव्हा घडलं? कसं घडलंय? घडलं एवढं खरं, गेल्याच आठवड्यात माझा निरोप घेऊन आघाडीवर गेला होता तो, आणि तिथेच कर्तव्य बजावत असतानाच प्राणांतिक जखमी झाला तो. मिलिटरी हॉस्पिटल मधून तार येताच मी तिथे गेलो. श्यामकांत अखेरचे क्षण मोजत होता. मी जवळ आलेला पाहताच त्या स्थितीतही हसला तो. मरणाच्या दारातला माझा मुलगा हसत होता. मी त्याला भेटायला गेलेला त्याचा दुर्दैवी बाप रडत होता. हॉस्पिटलमध्ये त्याचे सारे मिलिटरी अधिकारी उभे होते त्याच्या कॉट शेजारी. मिलिटरी अधिकारी रडतात, पण हे काल पाहिलं मी. रडत रडत ते माझं सांत्वन करीत होते. पण एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचं दुःख फक्त बापच जाणू शकतो गुप्ते काका. या कामगिरीबद्दल त्याला मरणोत्तर मिळणारं परमवीर चक्र देणार आहेत. पण ते घेऊन मी काय करू? ते पदक लावून माझा श्यामकांत तर परत येणार नाही ना. प्रोफेसर साहेब, तुमचं दुःख कळतं मला, पण तुमच्यासारखे एकटे तुम्हीच नाही आहात. असे कितीतरी बाप पुत्रयोगाने व्याकुळ झाले असतील. अभिमान वाटायला हवा तुम्हाला आपला मुलगा देशाला दिल्याबद्दल. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. वाईट वाईट कशाला वाटून घेऊ? उलट अभिमान वाटतोय मला. मी कॉलेजमध्ये फक्त इतिहास शिकवत राहिलो, पण माझ्या श्यामकांतनं तर इतिहास घडवला. मला वाईट वाटतं ते भावनासाठी. गुप्ते काका, माझ्यासारखी तिनंही स्वप्न रंगवली असतील. तिला हे सांगायचं धैर्य झालं नाही मला, म्हणून तुम्हाला सांगितलं मी. तिला हे कळलं तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही हो. तरी सुद्धा तिला हे कळायलाच हवं. केव्हा ना केव्हा तरी कळायलाच हवं ना. आणि दुर्दैवी हे काम मलाच करायला हवं प्रोफेसर साहेब. काळजावर दगड ठेवून हे सांगायला हवं तिला. त्यापेक्षाही मोठा दगड ठेवून श्यामकांतच्या अखेरच्या क्रिया केल्यात मी. त्याला लहानाचा मोठा केला, मायेनं पोटाशी धरलं,
कौतुकानं शाबासकी दिली. त्याच हातांनी त्याला अग्नी द्यायचं नशिबी आलं. त्या क्षणाला जळून का गेले नाहीत हे हात? कुप्ते काका, मुलाला बापाला अग्नी द्यायचा असतो, पण माझ्या बाबतीत तर देवानं उलटा दावा साधला. या म्हाताऱ्या खोडाला इथं जळत ठेवून नुकत्याच उमललेल्या फुलाला घेऊन गेला होतो. नुकत्याच उमललेल्या फुलाला घेऊन गेला. धन्यवाद. धन्यवाद. तिसरं नाव आरतीताई, आरती नाबर. आरती नाबर या. मागे ऐकू येतंय ना का? माईक ऍडजस्ट करायला हवाय. नमस्कार. नमस्कार. मी आरती नाबर, नंदिनी देशपांडे लिखित नाही येते अस्तित्व नाटकातील, नंदिनी देशपांडे लिखित अस्तित्व नाटकातील अनुराधा आईचा संवाद मी करणार आहे. नाटक सागर, अरे तुझं माझं नातं काय? तू माझा मुलगा बस, इतकंच. आणि मी तुझी जन्मदात्री आई. पण यात नातं कुठे आहे? आता तर निव्वळ व्यवहार उरलाय तुझ्या दृष्टीनं. तू माझ्या प्रेमाचा, विश्वाचा अनादर केलास. अरे, प्रॉपर्टीचे कागद घेऊन आलास माझी सही घ्यायला? कुठल्या प्रॉपर्टी बद्दल बोलतोयस तू सागर? ती जी तुझ्या वडिलांची आणि माझ्या मेहनतीची मिळकत आहे, त्यावर तुझा काहीही अधिकार नाही. हा, आणि लक्षात ठेव, बिझनेसचं म्हणशील तर तू पण तिथे मंदार सारखाच एक कर्मचारी आहेस. नातं म्हणून मी तुला नोकरीवर ठेवेन, पण प्रॉपर्टीवर तुझा कुठलाही हक्क नाही. असं कसं टेकन फॉर ग्रांटेड घेता तुम्ही मुलं? काय समजता तुम्ही? गरज असेल तेव्हा आपुलकी दाखवायची, नाहीतर सरळ धुडकवायचं. अरे, तुम्ही तुमचे मित्र, सोबती, अगदी आयुष्याचा जोडीदार सुद्धा आम्हाला न विचारता निवडता. पण आईने तिचा मित्र तिच्या एकटेपणाचा आधार शोधला तर काय चुकलं रे? मी इथे आले तेव्हा गोंधळून गेले होते. या आश्रमात इतक्या साऱ्या जणांसमोर मी कसे राहणार, हे सर्व कसे राहतात, ही कल्पना सुद्धा मला करवत नव्हती. माझं सुखवस्तू संसार, माझं सुखी कुटुंब मला दुरावतंय या कल्पनेने मला अगदी वेढून ठेवलं होतं. की सत्य समोर असताना ते मान्य करायचं धाडस होत नव्हतं मला. माझ्या तुझ्याबद्दलच्या अपेक्षा चुकीच्या होत्या का? सांग ना सागर, सांग ना. कदाचित माझ्या अपेक्षा ना
मी स्वतःपेक्षा जास्त महत्व दिलं म्हणून अपेक्षा भंगाने मी पूर्णपणे खचत गेले. पण जेव्हा मी यांच्या आयुष्यातला संघर्ष पाहिला ना, तेव्हा माझे डोळे उघडले. आपला मुलगा गमावून सुद्धा आयुष्य नाविन्याने सुरू करणारी बाई, आपलं सर्वस्व मुलाला देऊन समाधानी आयुष्य जगणारे कदम कुटुंब, आणि देवानं पोरकं केलं तरी त्याला दोष न देता जमेल त्याचा आधार बनणारा हा रघु. निक, सागर, तुला उशीर होतोय. मोठा पल्ला गाठायचा आहे तुला. आणि हो सागर, येत जा रे कधीतरी मला भेटायला. मिळेल तेव्हा ये रे, येशील ना रे. धन्यवाद. पुढचे स्पर्धक मी बोलवते. मृदुला बाकरे. मृदुला बाकरे. हॅलो. 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 माझं नाव मृदुला बाकरे. मी व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील नारायण हे कॅरेक्टर प्रेझेंट करते. नारायण, अरे नारायण, पानाचं तबक कुठे आहे? नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना बाबा वेळेवर? नारायण, अरे नारायण, बँडवाले आले नाहीयेत अजून, काय हे? नारायण, गुलाब पाण्याची बाटली फुटली रे. नारू भाऊजी, ओ नारू भाऊजी, ही एवढी नथ तेवढी तुमच्या जवळ ठेवा बघा सांभाळून, रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून. अरे नार्या, लेकावर चहा नाही आलाय रे अजून, लवकर आण रे बाबा. नारबा, ओ नारबा, जरा 3 टांगे सांगा ओ पटकन. नारायण, नारायण, नारायण. तर हा नारायण एक सार्वजनिक नमुना आहे. हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतो. कुठल्याही मंगल कार्याला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला हा प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नाते लागणारा नातलग घरात कार्य निघालं की कसा वेळेवर येऊन टपकतो. बरं, ज्या दिवशी मुलगी पाहायला म्हणून मंडळी येतात, आता मंडळी म्हणजे मुलाचे आई बाप, दूरचे काका. आता हे काका दूरचे असून नेमके ह्या वेळेला इतक्या जवळचे कसे काय होतात, हे एक न सुटलेलं कौटुंबिक कोडं आहे. नवरा मुलगा, मुलाचा मित्र वगैरे वगैरे. बरं, ह्या मंडळीत एक 8-9 वर्षाची जरा जास्त चुणचुणीत अशी मुलगी असते. ती आपली उगाच इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत असते. तरीही ही मंडळी मुलीकडची उगाच तिचं जास्त कौतुक करतात. बरं, आता आतल्या बाजूला भावी विहिणी आपापल्या घराण्यांची सरळ वळणं एकमेकावर ठसवत असतात. आता मला सांगा, मुलगी अगर मुलगा, सरळ वळणाची अगर वळणाचा कसा काय असतो बरं सांगा? आता वळण म्हटलं तर ते सरळ कसं काय होणार? असो, एकंदरीतच काय तर ही सर्व मंडळी निरनिराळ्या विचारात दंग असतात. अशा वेळेस एका इसमाकडे मात्र कोणाचंही विशेष लक्ष जात नाही. सुरुवातीला मुलीच्या बापाने हा आमचा नारायण एवढीच काय ती माफक ओळख करून दिलेली असते. आणि नारायण ही संस्था याहून अधिक योग्यतेची असते का? असेही नाही. नारायण ही काय वस्तू आहे हे मांड उभा राहिल्याशिवाय काही कळू शकत नाही. बरं, मुलगी पसंत झाली, हुंडा करणी, मानपानाचे बसल्या बैठकीला मुहूर्ताची बोलणी चालू होतात आणि नेमकं गाडं अडकतं ते पंचांगावर. आता नारायण इथे पुढे येतो. हे घ्या पंचांग. नारायण पोटाच्या खिशातून पंचांग काढून पुढे देतो. वा, अगदी कृतज्ञ चेहऱ्याने वधू पिता नारायणाकडे पाहतो. इथून नारायणाची किंमत लोकांना खरी कळायला लागते. पण नारायणाचे मात्र कुठेही लक्ष नसते. इथून त्याची चक्रे सुरू होतात. एकदा का मुहूर्त ठरला की लग्न लावून वरात निघेपर्यंत नारायणाशिवाय काही कोणाचं पान हलत नाही.
आता चारी दिशांनी त्याच्यावरती जबाबदाऱ्या पडत असतात आणि नारायण त्यांना हसत हसत तोंड देत असतो. प्रत्येक गोष्टीत नारायणाला घ्यावं बरोबर असा सर्वांकडून आग्रह होत असतो. आता सुमारे 8-9 निरनिराळ्या वयांच्या आणि आकारांच्या बायकांसमवेत नारायण खरेदीला निघतो. 7-8 पिशव्या तर नारायणाच्या हातातच असतात. आता मला सांगा, एका बाई बरोबर कापड खरेदी करणे म्हणजे पुरुषाच्या मनशांतीची कसोटी असते. पण हा नारायण 8 बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्यांची चढ उतार अत्यंत उत्साहाने करू शकतो. काकू, ओ काकू, माझा ऐका. महेश्वरी लुगडांचा जो स्टॉक आहे ना, तो इथल्यापेक्षा द्रौपदी वस्त्र भंडारात चांगला आहे. तुम्ही इथे काय तो फक्त खणच निवडा. मालकाच्या तोंडासमोर ही वाक्य बोलायचं नारायणाला काय ते धैर्य आहे. पार बोहरी आळीपासून लोणार आळीपर्यंत पुण्यात कुठे काय मिळते ह्याची नारायण ही चालती बोलती जंत्री आहे. सरते शेवटी बर बाबा म्हणून त्या काकू ही शरणचिठ्ठी देतात. थँक्यू. या निमित्ताने किती साहित्यिकांना भेटतोय आपण. मृदुला नंतर आपण आता बोलवूया वर्षाताई. वर्षा रेगे. मी फक्त एक माझ्या लक्षात आला मुद्दा म्हणून हे करते की 3 मिनिटानंतर घाई घाईने संपवायची घाई करायची गरज नाहीये. 4 मिनिटाची बेल होणार नाही. 4 मिनिटाची बेल होणार, तुमचं सुरू ठेवा. 4 मिनिटाची बेल झाली की थांबा. काहींनी असं लगेच अगदी घाबरून असं आपले मार्क जातील का वगैरे असं करून एक बेल झाल्यानंतर लगेच संपवलं असं मला वाटलं. कदाचित त्यांचं तेवढंच असेल वाचायचं, पण इतरांसाठी सांगून ठेवते. हॅलो हॅलो. ठीक आहे, आता नाही येणार. ठीक आहे. हॅलो सुनीत, माझं नाव वर्षा रेगे. मी सुनीती आफळेंच्या अव्यक्तामधील एक उतारा सादर करते. सीते, आज तू मला हाक दिलीस. नुसतीच हाक नाही ग, आर्त आणि केविलवाणी हाक देऊन तू मला बोलवलं. तुझ्यावर आजवर अनेक संकटे आलीत, पण तरी तू माझा कधीही धावा केला नाहीस. आणि आज तर तुझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. तुझा पती तुझ्या पुत्रांना स्वीकारतोय आणि तुलाही बाळा. अशा क्षणी तू माझा धावा का करावास? इतकंच नव्हे तर तुला मी उदरात सामावून घ्यावं अशी हृदय द्रावक मनाला पाझर फोडणारी विनंती का करावीस हेच मला उमजत नाही ग. पती पुत्रांबरोबर राहण्याचं स्वप्न तर प्रत्येकच स्त्री आजन्म बघत असते. तो स्वप्नपूर्तीचा क्षण पुढ्यात आला असताना तो आव्हेरून तू माझ्याकडे का धाव घेत आहेस? माते, तू म्हणतेस तो स्वप्नपूर्तीचा क्षण मला सहजी स्वीकारता येत नाही, हेच तर माझं अपमानित दुर्दैव आहे. त्या क्षणाच्या पूर्ततेत आणि माझ्यात आज परत एक वार अग्निदिव्याची भिंत उभी राहिली आहे, हे का तुला कळत नाही? माते, माझे पती माझा स्वीकार करायला तयार आहेत, पण तो कधी? अयोध्यावासी जनांपुढे मी पुन्हा अग्निदिव्य करावे या अटीवर. प्रियजनांचा स्वीकार हा एकमेकांच्या मनाने एकमेकांना दिलेली अंतर्यामी दाद असते. उत्कट प्रीतीची ती एक अस्फुट साध असते ग. ती कुणा अटींच्या तराजूत घालून तोलायची व्यापारी देवघर तर कधीच नसते ना. मग असे असता माझ्या सर्वस्वाने स्वीकारापूर्वी मला हे अग्निदिव्य करायला लावावे? सीते, भाबडे पोरी, अगं ते रामाचे स्वतःचे उद्गार आहेत असे का तू समजतेस? अगं प्रजाजनांचे अनुरंजन हे ज्याचं जीवित कर्तव्य
त्या रामानं ही अट केवळ प्रजाजनांच्या इच्छेखातर त्यांच्या मनाचे किलमिश सर्वथा दूर व्हावे म्हणूनच घातली आहे. हे तुझ्या लक्षात का येत नाही? आणि अग्निदिव्याची धास्ती बाळगण्याचे तुला कारणच काय? तू सर्वथा शुद्ध आहेस आणि पूर्वी एकदा लंकेत तू अग्निदिव्य केले होते सजना बाळा. माते, अग्निदिव्याची मला भीती वाटते असं तुला वाटतं की काय? अगं आणि ती का वाटावी? माझ्या शुद्ध चारित्र्याची खात्री पटवताना अग्नीच्या ज्वालाच अधिक शुद्ध आणि लखलखीत होऊन उठतील याबद्दल मला तिळमात्रही शंका नाही. परंतु लंकेत मी केलेल्या अग्निदिव्याला एक सबळ कारण होतं, हेतू होता. तिथं माझं शुद्ध चारित्र्य सिद्ध करायला कुणीही आप्त स्वकीय गुरुजन ऋषी मुनी नव्हते. ते करण्यासाठी अग्नीचीच मदत घेणं मला भाग होतं ग. पण इथे आदरणीय वाल्मिकी मुनी स्वतः माझ्या चारित्र्याची खात्री पटवायला समर्थ असतानाही हा दिव्याचा हट्ट, ही अट. माते, स्त्रीचं चारित्र्य ही गोष्ट इतकी का तुच्छ आणि पोरकट आहे की कुणीही केव्हाही त्याबद्दल संशय घ्यावा आणि ते सिद्ध करण्याची जबाबदारी केवळ त्या स्त्रीवरच येऊन पडावी? माते, माझा विरोध अग्निदिव्याला नाही, अग्निदिव्याला नाही ग, अग्निदिव्याचा हेका धरणाऱ्या या दयनीय पक्षपाती वृत्तीला आहे. सीते, तुझ्या मनातली व्यथा, तुझी बोच माझ्या लक्षात आली. सगळ्या स्पर्धकांना विनंती, कृपया इकडनं या आणि इकडनं जा, कारण इथे वायर आहेत माईकच्या, तर गोंधळायला होईल. तर नितीन संदीप आपलं, हा इकडनं घ्या. पुढचं नाव, पुढच्या स्पर्धकाचं नाव घेते कीर्ती पाटसकर. नमस्कार. ललितबंध, कोथिंबीरवडी, लेखिका अनुराधा नेरोरकर. दार उघडलं, दारात भाजीवाली पाहून बरं वाटलं. गेले काही दिवस तिचा पत्ता नव्हता आणि माझंही भाजीसाठी जाणं जरा लांबलं होतं. इतर भाजीसोबत हिरव्या गार गावठी कोथिंबिरीची वडी, कोथिंबिरीची जुडी खुणावत होती. आज कोथिंबीर वडीचा बेत होऊन जायलाच हवा. नवरोबा खुश आणि आपणही. सगळा सरंजाम करतानाच फोन वाजला. अनोळखी नंबर. कोण बोलतंय? मी कवी. कोण? काय नाव म्हणालात? कवी. आता कवी असं कोणाचं नाव असतं का? आजकाल बरेचसे किंचित कवी आपणहून आपल्या नावापूर्वी कवी लावून घेतात हे ठाऊक होतं, पण नावच कवी. अरे अरे पण मुलीचं नाव कविता असतं, मग मुलाचं नाव कवी असायला काय हरकत आहे? माझ्याच मनाचा युक्तिवाद. बोला. माझा किंचित घाईचा स्वर. मॅडम, मागे मी तुम्हाला फोन केला होता. तुमच्या त्या अमुक अमुक आणि अमुक अमुक कविता आवडल्या होत्या बघा. पण त्याचं काय आता? नाही म्हणजे मी अकोल्याला असतो. काल मुंबईत आलोय. तुम्हाला वेळ असेल तर भेटू का? पण एवढं अकोल्यावरून येऊन भेटीचं प्रयोजन? काही नाही, मला तुमच्या कविता आवडतात. तुम्ही फोनवर पण चांगल्या बोललात म्हणून भेटायची इच्छा होती. अर्ध्या पाऊण तासात पोचू का? इथे कधी नव्हे ते संभाषण ऐकणाऱ्या नवरोबाची लुडबुड. अगं जाऊ दे ना,
एवढ्या लांबून आलाय कोणीतरी भेटायला तर येऊ दे. मी ठीक आहे म्हणत घड्याळाकडे पाहिलं. 11:30 वाजले होते. आता कोथिंबीर वड्यांचा घाट घातला म्हणजे साधारण सगळं आवरेपर्यंत 12-12:15 वाजून जाणार होते. तरी बरं, इतर स्वयंपाक आवरलेलाच होता. त्यानंतर हा येणार म्हणजे तशी वेळ अवघडच. सगळं आवरेपर्यंत 12:30 वाजलेच आणि मी हुश करेपर्यंत दाराची बेलही वाजली. दारात अगदी कोवळा चेहरा असलेला तरुण उभा होता. मी कवी. हो, आत या. तो दबकतच आत आला. घर सापडलं ना नीट? न सापडायला काय झालंय? स्मार्टफोन आणि गुगल आहे ना. तुमचा पत्ता तर होताच ना संग्रहात. मी बसायला सांगितल्यावर तो सोफ्यावर बसला देखील. तो दिवाणखान्याचं निरीक्षण करत होता. हळूच म्हणाला, मॅडम एक सांगू का? तुमच्या कवितांसारखंच तुमचं घरही खूप सुंदर आहे. मी आपली धन्यवाद म्हणून समोर बसले. त्याची जुजबी चौकशी केली. त्याने मराठी विषयात MA केलंय असं म्हणाला. माझ्या कविता त्याने कधीतरी खूप वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका प्रातिनिधिक कविता संग्रहात वाचल्या होत्या. आम्हाला जेवायलाही उशीर होत होता. खमंग कोथिंबीर वड्याही आतून खुणावत होत्या. शेवटी तो म्हणालाच, मॅडम जेवण मस्त होतं, पण कोथिंबीर वड्या ना एकदम भारी होत्या. का कोण जाणे, पण नवऱ्याला त्याच्यासोबत बसवून मी किचनमध्ये गेले. कोथिंबीर वड्या तळायला घेतल्या. या गे, तुला आवडतात ना खूप. पुन्हा भूक लागली की खा. आता मात्र तो पटकन उठला. आम्हा दोघांना नमस्कार करून निघाला. तो खरंच कवी होता का? MA शिकलेला होता का? अकोल्याहून आला होता का? यातील कुठल्याही प्रश्नाचं माझ्याकडे खरं उत्तर नव्हतं. पण तो निघताना त्याच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान मात्र खरं उत्तर देऊन गेलं. त्याचा खिसा रिकामा होता आणि तो खूप भुकेला होता. पुढच्या स्पर्धकाचं नाव घेते. कोथिंबीर वडी नाही, पण बटाटे वडा आणि चहाचं एक मध्यंतर होईल आपलं. एका स्पर्धकानंतर एक 10 मिनिटाचं मध्यंतर होईल आणि त्याच्यानंतर आपण उरलेले स्पर्धक घेऊया. 1 वाजत आलाय, थोडस मध्यंतर घेऊया. हा 8 आहेत अजून पुढे. नक्की सगळ्यांचं मत असंच आहे? बरं ठीक आहे. पुढचा स्पर्धक घेते सलोनी बोरकर. हॅलो हॅलो, येतोय आवाज? हॅलो हॅलो हॅलो, मी सलोनी बोरकर वाचते अरविंद गोखले यांची कथा निवडक कथांच्या संग्रहामधील एक कथा चुटपुट. त्यातील एक भाग. तिचा नवरा कचेरीतून आला तो तसाच तिच्या बिछाण्याशी गेला. सकाळी ती गुंगीत होती म्हणून तो तिला न भेटता गेला होता. बऱ्याच वेळानं तो भेटला म्हणून तिला फार ओढ वाटली. मनापासून हसून ती त्याच्याकडे पाहू लागली आणि मग एकदम ताठर डोळ्यांनी ती त्याच्या डोळ्यांकडे, कुरळ्या केसांकडे, नाकाकडे, कांशिलापासच्या तिळाकडे पाहू लागली. सासूशी बोलत, तिच्याशी बोलत, औषधांच्या बाटल्या पाहत तो तिथंच रेंगाळला. मग सासूबाई घरात गेल्यावर तिच्या उशाशी बसला नि म्हणाला, ताई सांगत होती की तू अजून मनाला फार लावून घेतेस म्हणून. हॉस्पिटलमधून येताना तू काय कबूल केलं होतंस? इश्श, कुठं लावून घेते? ताई काहीतरी बोलतात. ती त्याच्या दुहेरी हनुवटीकडे निरखून पाहत म्हणाली, झालं गेलं, गंगेला मिळालं. आता विसरायला नको का? पण मी कुठं काय म्हणते? हॉस्पिटलमध्ये जातानाच मी मनाची तयारी केली होती. मी वाचले नसते न बाळ. तिला एकदम हुंदका आला
आणि तिनं मान फिरवली. त्यानं तिच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हटलं, वेडेपणा पुरे आता. जराशानं तिनं परत त्याच्याकडे तोंड फिरवलं. खिन्नसं हास्य करून त्याच्या हातात हात घेतला. म्हणाली, आता नाही, अगदी शपथ. खरंच विसरते. उगाचच आपण. क्षणभर ती खरंच सारं दुःख विसरली. आपला संसार, आपला नवरा सगळं तिच्याजवळ होतं की. त्यात ती एकजीव झाली होती. पण मग तिच्या मनातली हुरहुर परत सुरू झाली. नवऱ्याची बोटं चाचपीत ती म्हणाली, शोक नाही, पण सांगा ना, कसं होतं आपलं बाळ? खूप छान होतं, गुटगुटीत. तो सारं विसरून म्हणाला. सशक्त होता? हो, वाटलं सुद्धा नव्हतं की. ते अप्रिय वाक्य तिने तोडलं आणि म्हटलं, जावळ पुष्कळ होतं? केस तुमच्यासारखे कुरळे होते? केस होते, पण मग माझ्यासारखे लांबसडक असतील. ती आपल्या मऊ केसांवरून हात फिरत म्हणाली. अन डोळे? माझी कल्पना आहे की डोळे तुमच्यासारखेच पिंगे असतील. होय ना? सांगा ना. अगं, नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या डोळ्याचं काही सांगता येत नाही. भुवया नव्हत्या. चिनी माणसासारखे होते डोळे. पोटात तुटत असताना ती त्याच्या बरोबर हसली. मग एकदम शांत झालं. त्यामुळं तिच्या पोटात खड्डा पडला. भरभर ती म्हणाली, अन कानाच्या पाळ्या चिकटलेल्या होत्या? आठवत नाही. एवढं निरखून नाही पाहिलं मी. तिला फार दुःख झालं. स्वतःचं मूल नीट पाहिलं नाही. तिला राग आला आणि विचारावं असं वाटलं. गर्भारपणात दोघं जण होणाऱ्या मुलाबद्दल असंच बोलत बसत. चित्र रंगवीत. डोळे कोणासारखे? केस केस कोणासारखे? तिच्या उदरात वाढणारं तिनं वाढवलेलं मूल मग जन्माला आलं. अन पाहिलं फक्त त्यानं. ते चित्र, आकृती तिला दिसू शकली नव्हती, दाखवली नव्हती. पूर्वी जसं आकाशाकडे पाहून ती चित्र रेखाटायची, तसं आता जमिनीकडे पाहून ती हिशेब मांडायची. तिचं मूल तिनं पाहिलं नव्हतं. तिच्या नवऱ्यानं पाहिलं होतं. त्याचं रडणं ऐकलं होतं. त्याला स्पर्श केला होता. आवेगानं तिनं त्याची बोटं धरली, चाचपली. आपल्या अपत्याचा स्पर्श मिळवण्याची धडपड केली. जरा बरं वाटलं. जरा फोल वाटलं. धन्यवाद. पुढचं नाव घेते प्रणोती करंगुटकर. प्रणोती करंगुटकर. ठीक आहे. नमस्कार. सर्वप्रथम सर्व उपस्थित असलेल्यांना मराठी रंगभूमीच्या हार्दिक शुभेच्छा. मी प्रणोती करंगुटकर. मी जयंत पवारांचं लिखित अदांतर या नाटकातील एक संवाद सादर करत आहे. मंजू, खरा सांग, खय गेली होतस? गेले होते मसनात. अगं मग हाफ डे नेलीस की काय मसनातून? अगो तुझा चाललाय तरी काय? की परत एकदा? काय परत एकदा? काय परत एकदा? लग्नाच्या नवऱ्याबरोबर बाहेर गेले म्हणजे काय जग उलट पालट नाही झाला? नवऱ्याबरोबर कुठे भेटलो का राहणे तुका? घरी यायचा नाही नि बायको बाहेर भेटायची काय रीत झाली? घरी येत नाही ते 8-8 दिवस. नि आले तरी वारासारखे ठरत नाही, माहितीये ना तुला? मग मला भेटायचं वाटलं तर कुठे भेटायचं त्यांना? मिलच्या गेटवर? अगो इथे बसा की बोलत गॅलरीत. कोण तुमच्यात नाक खुपसूक येता? परत तेच. म्हणजे तुका धीर धरवत नाही काय गो? आई आज तेच म्हणाले होते बाहेर जाऊ म्हणून. काय एवढा अर्धा दिवस बोलीत काय होतो? नुसतं बोलायचं असतं. तू आहेस नाही माझी, सासूरवास परवडला तुझ्यापेक्षा. लेकीला कधी समजून घेतलंस? सदान कदा टोचायला टपलेली. अगो मंजू, बाईची जात आपली. पाण्यावर काठी मारली तर पाणी फाटत नाही, पण काचेवर काठी मारली तर 100 तुकडे होतील. त्या काचेला जपावं लागतं. एकदा झाले तेवढे तुकडे पुरे. शिबाई, नाही राहायचं मला इथे. बस झालं. ह्यांची मिल चालू होते, नाहीतर नको मी चालले. थांब गो मंजू, थांब. खय चाललंस? मला जाऊ दे गाई. हाय माझं घर. कुठे? नारळेवाडीत?
त्या येवानं गेला असेल दुसऱ्याच्या घशात. विकलेला नाही, भिकेला लागले तरी विकणार नाही. तेवढा एकच आसरा आहे माझा. थांब गो मंजू, अशी राग घालू नको, शपथ आहे तुला माझी. आई, तू मला जाऊही देत नाहीस आणि धड राहूही देत नाहीस. एकदा कधी काय घडवून गेलं ते परत परत ऐकवत राहशील. जसं काय घोर पाप करून ठेवलं होतं मी. तुम्ही मला पोट पाडायला लावलं. राहिले असते ना मी माझ्या मुलाला घेऊन कुठल्या तरी कोपऱ्यात सुखाने जगत, कुणाच्या मागून फरफटले नसते. माझ्या सगळ्या स्वप्नांचा लाकडा करून टाकलात. अगो, लोकांनी तोंडात शेण घातलं नाही असतं. कोण लोक? कोण लोक? आपल्यावर उपाशी राहायची पाळी आली तेव्हा तोंडात घास घालायला आले होते लोक. अण्णांच्या शेवटच्या आजारपणात साधी विचारपूस करायला आले होते लोक. जे तुमचे कोण नाही त्यांचा तुम्ही नेहमी विचार केलात, आणि जे आतड्यांचे होते त्यांचा काय? माझी वाट लावलीत ग तू. मला अडकवलंस तू, अडकवलंस. अगो, तो 3 पोरांचा बापूस काय तुझ्याशी लगीन करणार होता? राहिले असते बिन लग्नाचे. काय म्हणून? वाण्याची ठेवलेली बाई. ह्याच्यापेक्षा ते काय वाईट होतं? मान घेऊन जगता येत नाही, जगाला पैसा लागतो, पैसा. तूच तेवढी शिकवायची राहिली होतीस बघ. खराय बाई तुझा. येळ आली तेव्हा दागिने मोडले, भांडी मोडली. मन तर काय सारखं सारखं मोडीतच होते, पण घराची इज्जत नाही मोडली. यांना घराण्याचा केवढा अभिमान, म्हणून तर यांनी आय खाल्ली तुझ्या त्या. चुकलं चुकलं, परत नाही काढणार तो विषय. पण तू जायची भाषा करू नको गे मंजू. तुझी घडी व्यवस्थित बसू दे, मग जा बाई तू आपली. धन्यवाद. पुढचं नाव घेते अलकाताई वठारकर. हॅलो हॅलो, नमस्कार. मी अलका मनोहर वठारकर, पद्मश्री पु ल देशपांडे लिखित व दिग्दर्शित तुझे आहे तुझपाशी नाटकातील उषा आणि गीता यामधील संवादाचं अभिवाचन. गीता, हो गीता, श्याम म्हणतो ते खरं आहे. आत्मज्ञानाने शोधार्थ निघाली आहेस. मी कसल्याच शोधासाठी निघाले नाहीये उषाताई. अहो, अनाथ मुलगी मी. जिथं अन्न मिळालं, वस्त्र मिळालं, तिथे मी राहिले. आचार्यांच्या आश्रमात आजवरचं आयुष्य गेलं माझं. आचार्यांनी प्रार्थना म्हण म्हटलं की प्रार्थना म्हणायची, सूत कात म्हटलं की सूत कातायचं, रस्ते झाड म्हटलं की रस्ते झाडायचे. हे का करायचं? असं का? यानं काय होणार याचा कधीच विचार केला नाही हो. पण असं का? आताच मला यांनी त्याचं उत्तर दिलं. कुणी? श्यामने? हो, त्यांच्या बुद्धिबळानं. घोडा 2.5 घरच चालायचा, उंट तिरका, हत्ती सरळ. असं का? त्यांनी असं का चालायचं? त्यांना विचार करायला परवानगी नाही. पाप आहे ते. आमच्या आश्रमातील प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष या पापाच्या भीतीनं सारखा भेदरलेल्या अवस्थेत वावरत असतो. पापाची केवढी प्रचंड यादी सांगितली होती आम्हाला. किती गोष्टीत पाप आहे. एकदा बरं का उषाताई? जाऊ देत, कंटाळाल तुम्ही. नाही ग बाळा, सांग ना. प्राथमिक शाळेत होते मी, 7-8 वर्षांची असेन. आमच्या वर्गातल्या एका मुलीनं दुपारच्या खाण्यात कांद्याची भजी आणली होती. खूप आवडली मला. आमच्या आश्रमात असलं काही होत नसे. मी स्वयंपाकीणबाईंना सांगितलं कांद्याची भजी करायला. त्यांनी चोरून मला भजी करून दिली. चोरून? हो, चोरून. कारण भजी चिवडा हे वर्ज्य असायचं. हे वर्ज्य असायचं आश्रमात. मला भजी करून घातली त्यांनी. तामसी आहार खायचा नाही, तमोगुण वाढतो म्हणे. अहो, शाळकरी मुलगी मी, मला काय तमोगुण कळणार? ती भजी खाल्ल्याची गोष्ट आश्रमातल्या मंडळींनी आचार्यांना सांगितली.
3 दिवस साऱ्या आश्रमाने मौन धरलं होतं माझ्याशी. मला वाटे ही माणसं मला खूप मार का देत नाहीत. सगळे गप्प. उषाताई, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा मार तरी खाल्ला असेल. मला मात्र भलतीच शिक्षा मिळाली हो. 3 दिवसांनी साऱ्या आश्रमभर गळ्यात एक पाटी अडकवून फिरवलं मला. प्रत्येकाजवळ जाऊन मी सांगायचं, मी चोर आहे, मी भजी खाल्ली, मी चोर आहे, मी भजी खाल्ली. केवढा भयंकर अपराध. कित्येक दिवस कोणाशी बोलायचं धैर्यच होत नव्हतं. शाळेतल्या मुली भातुकली खेळायच्या, नाचायच्या, गायच्या. आम्ही मात्र वयाच्या 5व्या वर्षापासून म्हणत होतो, मरणम प्रकृती शरीराणाम. लहान पोरींच्या तोंडी काय सुंदर आहे ना हे तत्वज्ञान. मग तू राहिलीस कशी आश्रमात? कुठं जाणार होते मी? माझे बाबा तुरुंगातच वारले. आयुष्यभर त्यांनी देशासाठी खस्ता काढल्या. लहानपणापासून मलाही प्रत्येकाने हेच ऐकवलं, तू क्रांतिकारकाची मुलगी आहेस, तू आपलं आयुष्य देशाच्या सेवेत काढलं पाहिजेस. संसार? छे छे, तू क्रांतिकारकाची मुलगी आहेस. उंटाची इच्छा असो वा नसो, त्यानं तिरकत जायला हवं ना उषाताई. धन्यवाद. पुढचं नाव घेते मंदार श्रोत्री. पुढचे स्पर्धक मंदार श्रोत्री. नमस्कार, मी मंदार श्रोत्री, ललित लेखन, फेसबुक वरील अनामिक लेखिका. हे मागचं वर्ष खूप काही शिकवून गेलं. बरे वाईट अनुभव घेत आयुष्याचा एक पाढा मुखोद्गत झाला. मनाच्या पटलावर कोरल्या गेलेल्या वर्षभरातल्या अनुभवांची उजळणी करायला गेले तेव्हा वाटलं, हे आलेले प्रत्येक अनुभव एक लाईफ एनरिचिंग मेमरी होऊन बसले आहेत. हाच तर उद्देश नाही का मानवी जीवनाचा? माणूस म्हणून आपण आपल्या या मेमरीमध्ये काय साठवतोय? बरे वाईट अनुभव गाठीशी बांधून चालत आलेल्या कित्येक जन्मोजन्मीच्या प्रवासात काय आत्मसात करतोय? मी खूप काही शिकले या वर्षात. या मागच्या 30 वर्षात पाटी बऱ्यापैकी कोरीच होती म्हणायचं, किंवा रेघोटे असतील फार तर. पण आता ना जरा अक्षरांना लकब आले आणि हे अनुभव आठवत बसले की प्रत्येक वेळी नवं गूच सांगून जातात. टागोर म्हणतात, आय एम लाईक द रोड इन द नाईट लिस्निंग टू द फुटफॉल्स ऑफ द मेमरीज इन सायलेन्स. तशी मी वरचेवर या अनुभवांचा अर्थ लावत बसले. जसा काळ बदलत जातो तसे अनुभवही अनुभव संपन्न होत जातात. आणि मीही. म्हणतात, एव्हरीथिंग इज डेस्टिन टू हॅपन. पण त्या डेस्टिनीपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे ना, तो आपण निवडतो कदाचित. मग कधी त्या रस्त्यात खाचखळगे असतात, कधी काटे, तर कधी अगदी फुलांच्या पायघड्या. फुलांच्या पायघड्या असल्या की आपण सुखावतो. वाटतं नकोच आता या प्रवासात काट्याकुट्यांचा आणि दगडगोट्यांचा रस्ता. मग समजा रस्त्यात अगदी गार नदीकाठची वाळू जरी लागायला लागली तरी तीही नकोशी वाटते, कारण पायांना फक्त फुलांची सवय. पण या नदीकाठावर चालल्याशिवाय खळाळत्या पाण्याचा, पाण्यात पोहणाऱ्या बदकांचा, रंगीबिरंगी शिंपल्याचा आनंद तर घेताच येणार नाही ना. त्यामुळे रस्ता हा खडतर असला तरी आपण त्यातून किती काय मिळवत असतो. माझी आजी माझ्या आईला नेहमी विचारायची, तू देवाजवळ काय मागतेस? आईचं उत्तर असायचं, घरात सुख समृद्धी असू दे, सगळ्यांचं भलं कर, हेच मागते. मग आजी म्हणायची, बाई ग, देवाजवळ माग की पुढला जन्मही बाईचाच असू दे. आजी असं का म्हणायची हे आत्ताशी कळायला लागलंय. स्त्री जन्मात केवढं काही अनुभवतो ना माणूस. सगळ्या भावना, संवेदना जणू खोलवर रुजलेल्या असतात. प्रेम, समर्पण, त्याग, सेवा असं किती काय आपसूक देत जाते स्त्री. ओंजळीने वाटत जाते तिच्याकडचं सगळं. स्त्री जन्म मिळाला ना की दाता होता येतं. एरवी माणसाची जी भोगवादी वृत्ती असते ती स्त्री जन्मात विनाशास मुठीत येते. तसंच तितिक्षा हा एक गुण माणसात असणं सहज साध्य नाही.
ती तितिक्षा आपल्याच घरातल्या आई आजीच्या जीवनाचं तर गमक असते. त्याग करत जे काही वाट्याला येत आहे, पदरी पडताय, त्याचा भोग घेणं किती सहज जमतं सगळ्या लेकी सुना आयांना. आणि आयुष्याच्या गोड संवेदनांसमोर वाईट संवेदना येणारच. जसा पर्वत चढायचा म्हटलं की सोबत दरीची भीती येणार. सगळ्या बऱ्या वाईट भावभावना एकमेकात गुंफलेल्याच असतात जणू. म्हणतात प्रेम येताना आता दुःखाचा दिवा घेऊन येतं, पण त्या दुःखाच्या दिव्याने का होईना त्या चिरंतन प्रेमाची ओळख तरी पटते. त्या प्रेममय देवापर्यंत पोचण्याचा केवढा मार्ग मोकळा होतो नाही या जन्मात. असा जन्मोजन्मीचा प्रवास करत असतो आपण, पडत धडपडत शिकत अनुभव गाठीशी बांधत चालत असतो. आयुष्य म्हणजे खरंच चिरंतन प्रवास, आणि आपण एक प्रवासी पक्षी. कुसुमाग्रज यांच्या कवितेतले प्रवासी पक्षी जे प्रवास करतात तिमिऱ्याकडून तेजाकडे, भेदता हे आकाश हे सूर्यमंडळ आणि करतात प्रवास अनंताचा. पण हा प्रवास ज्याचा त्याचा असतो. त्या प्रवासात अनेक पक्षी भेटत जातात आणि पक्ष्यांची शुभ्र माळ होते. धन्यवाद. पुढचे स्पर्धक जान्हवी ढमढेरे. जान्हवी ढमढेरे. हॅलो. अजून पुढे घेऊ. बस हो. नमस्कार, मी जान्हवी ढमढेरे. मी आज पु ल देशपांडे यांच्या ललित लेखनातील एक उतारा वाचणार आहे. सुरू करूयात. पु ल आणि सुनीताबाई यांच्यामधील गप्पा. मी आणि सुनीता एकदा सहज गप्पा मारत बसलो होतो. सुनीता म्हणाली, भाई तुम्हा लोकांची मजा असते ना. आम्हा लोकांची म्हणजे म्हणजे बघ ना, तुला एकाच वेळी अनेक गोष्टी येतात, जसे नाटक, लेखन, गायन, वादन, रेडिओ, सिनेमा वगैरे वगैरे. म्हणजे एक न धड भाराभर चिंध्या असंच म्हणायचं आहे का तुला. भाई तू काही म्हण, पण एकाच वेळी तुला कितीतरी गोष्टी यायच्या ना. तुझे कौतुक, कितीतरी लोकांची दाद, मानसन्मान, मज्जाच होती ना. काय 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 म्हणालीस. लोकप्रियता, मानसन्मान. बापरे बापरे बापरे. असं काही म्हटले ना तर मला आजही तो प्रसंग आठवतो. तुला आठवतं, सकाळी सकाळी एक गृहस्थ आले होते. त्यांच्या बरोबर त्यांचा 28 वर्षांचा मुलगाही आला होता. मी दारबीर उघडलं तशी ते म्हणाले, ते देशपांडे ते तुम्हीच काय. म्हणजे ते बाजीप्रभू देशपांडे वगैरे नाही. अहो थट्टा काय करताय राव. अहो हे बघा, ते त्या ह्याच्यात असतात ना, ते नाटकात फिटकात काम करतात ते. अहो फिटकात बिटकात असं काही नसतं हो. अहो तुम्ही काय बोलूनच देत नाही राव. बरं मग काय पुढे काय. हे हे आमचं पोरग, त्याचं काय झालं. अहो त्याला नाटकात घ्या की. नाटकात घेऊ. याला काही अभिनय वगैरे येतो का. अभिनय. कुठला अभिनय. अभिनय कशाशी खाता हे बी त्याला माहित नाही. मग काही गातो बितो का. गातो. अहो त्याला अजून जनगण मन बी म्हणता येत नाही. मग काही लेखन वगैरे करतो का. छ छ छ. पोस्टाचं कार्ड अजून त्याला लिहिता येत नाही बघा. अहो मग करतो तरी काय हा. अहो काय बी करत नाही. एक नंबरचा नालायक कार्ट आहे. म्हणूनच सांगतोय, घ्या त्याला तुमच्या नाटकात. बघितलंस, हे असे आमचे मानसन्मान. धन्यवाद. अजून आपल्याकडे चार स्पर्धक राहिलेत शेवटचे. संध्या देवधर. पुढचे स्पर्धक संध्या देवधर.
नमस्कार, माझं नाव संध्या देवधर. मी गोविंद बल्लाळ देवळ संगीत संशय कल्लोळ याच्यातलं कृतिकाचं हे करते. मी त्यांचा डोळा चुकवून घाईघाईनं देवदर्शन तर घेऊन आले, पण स्वारीनं घरी काही घोटाळा केला म्हणजे पुरे. नाहीतर कायसं म्हणतात ना, ठमाबाईचे झाले 12 राम, घरी नवरोजीनी साधलं काम. त्यातलं व्हायचं. अगं बाई, हा दरवाजा कोणी लावलाय? ही रोहिणी कुठे गेली? रोहिणी, अगं रोहिणी, दार उघड. मेल्यानो कोणी सुद्धा ओ देत नाही. त्यांनी आरंभलाय तरी काय आज? टपता टपता चोर सापडणार असं वाटतं, पण हे दार कसं उघडणार? अगं चित्रे, रोहिणी, मेल्या वाटतं सगळ्या. आता काय करावं? अगं दार उघडा, दार. मी इकडे काय ओरडत उभी राहिले, तिकडे जाऊन छपून उभं राहावं. इकडेही सामसूम. अगं बाई, ही कोण माझ्या दाराशी बसलेली बया? काय ग बाई रिटे, इतक्या हाका मारल्या, दारावर धक्के मारले, कान फुटले की काय ग तुझे? दार उघडायला काय झालं होतं अवदसे? आणि ही कोण दुसरी? काय ग, इथे काय ठेवलंय तुझं? कशाला आली आहेस? काही काम आहे का? असं काम 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 काय काय करतेस? अशी घोळतातेस का? स्पष्ट सांग. पोटशुळावर औषध मागायला की अर्धशिशी टोचून घ्यायला? बायकांच्या दुखण्यावर रामबाण बघायला की कुणी अडली आहे तिच्याकरता मंत्राचं पाणी न्यायला आली आहेस आमच्या यजमानांकडे? कशाला ते आपल्या मनाला विचार का ग रोहिणी? आणि तुझी हिला मदत. चांगलं चांगलं इमान राखतेस ग सटवे. तुझी अक्कल गहाण ठेवली की काय ग? अगं भोळी, ही भोळी आहे म्हणूनच म्हणते, अशा भोळ्या भाबड्यांनाच आमच्या यजमानांकडे दवा पाणी मात्रा मंत्र मागायला यायच्या. बायकांना फुक्कट औषध द्यायचं सासूबाईंचं व्रतच चालवलंय ना यांनी. का ग, हे लुगडं कोणी दिलं तुला? खरं सांग. हो, भरणीबाई साहेबांनी त्या देतायत लुगडं. का दिलं, कोणी दिलं, केव्हा दिलं, सगळं सगळं माझ्या ध्यानात आलंय. जा आता, जा निघ इथून. पुन्हा इकडे तोंड दाखवलं असतं खबरदार. चल हो चालती, सांग, खोटं सांग, पाहिजे तितकं खोटं सांग, पण मी काही पत्ता काढल्याशिवाय अन्नाचं घ्यायची नाही. मी आत्ता जाऊन भरणीबाईंना पत्र लिहिते. तू जा आणि त्या भादव्याला माझ्याकडे लावून दे. कसा माझा छळ मांडला आहे या लोकांनी. देवा, तुला डोळे आहेत की तू सुद्धा डोळे फिरवलेस रे माझ्यावरून? हा कुत्रा का भोंगतोय बरं? हे समोर कोण झाडाखाली? आमची खाशी स्वारी वाटत. बसून काय करते? अगं बाई, आणि तो त्यांच्या खांद्यावर हात कोणाचा? काय ग बाई, हे पुरुष निलाजरे तरी भर दिवसा हे चाळे रस्त्यावर वाटेवर घरासमोर ही मेली फांदी आड येते. त्या अवदसेचा आपल्या हातरुमालानं घाम पुसतायत. हे पाहण्यापेक्षा देवा, मला आंधळी का केली नाहीस? बिछाण्यावर माझे पाय कधी झोपेत उघडे पडले तर ते सुद्धा दुलईने झाकले नाहीत. आणि बघा आता स्वतःच्या हातरुमालानं घाम पुसतायत त्या सट्टुईचा. मेली कोण आहे तरी कोणती? पुढचे स्पर्धक सोनाली जगताप. सोनाली जगताप. नमस्कार पसायदान नाट्यमंच. कस्तुरीगंध गांधीवादी विचारक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील यांनी कस्तुरबा गांधीवर लिहिलेले सर्वोत्तम पुस्तक आहे त्या कस्तुरबाला कसं घडवायचं या मार्मिक भाषण मी आपणापुढे सादर करणार आहे. अगं ऐकलंस का? काय आज आणखीन काय नवीन? आजवर तू माझी विवाहित बायको होतीस, पण काय हो,
आजवर होतीस म्हणजे आजपासून तू माझी विवाहित बायको नाहीस. आणि कुणी वेड्याने ठरवलं हे? मी नाही बुवा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे हा. हे मात्र थकवणार आहे बरं. ख्रिश्चन पद्धतीने न झालेले विवाह यापुढे नियमबाह्य ठरतील. म्हणजे काय? हिंदुस्थानी लग्नांना मान्यता मिळणार नाही. हिंदू असो, मुस्लिम असो, पारशी का असे ना, हिंदुस्थानी विवाह बाह्य बेकायदेशीर या दाम्पत्यांची संतती अनवसर यांना मालमत्तेचा हक्क ना वारसाचा हक्क अधिकार असे कसे म्हणतात? चला तर मग चलूया आपल्या देशात. इथे मला क्षणभरही थांबायचे नाही. भित्री भागोबाई, असे केल्याने काही प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही काही करा ना, मला कसंशी वाटतंय. मी या विरोधात पत्र दिलं होतं. डोमियन कायद्याच्या आधारावर दिलं होतं. असे करायला हवे. अगं पण माझ्या पत्राला विचारतंय कोण? म्हणे आपले लग्न कायदेशीर नाही. काय पण खोळ एक हे ठरवणारा कोण? हे काही मी नव्याने शोधून काढलेले नाही. हे जनरल स्टॅम्पचे म्हणणं आहे. तो काय सांगेल त्याचे डोंबले. या रिकाम टेकड्याला असलं काही बाई सुचते कसे हो? पण आता तुम्ही महिला याच्या विरोधात काय करणार आहात? आम्ही बापड्या काय करू शकतो? तुम्ही आमच्यासारखे लढायचे. तुम्हाला तुमची अब्रू प्यारी असेल तर सरकारशी लढा. असे कोड्यात बोलू नका हो. अखेर आम्ही करायचे तरी काय? अगं सोपं आहे. आम्ही लढतो तशी तुम्ही लढा. खरी विवाहिता ठरायचं असेल तर लढा. आत्मसन्मान राखायचं असेल तर भांडा, कायदा मोडा. पण म्हणजे नेमके करायचे काय आम्ही? तुम्ही तुरुंगात जाता. कायदा मोडा त्यासाठी. तुम्ही पण तुरुंगात जा. असं होय. तुरुंगात का? बायका का कुठे तुरुंगात जातात? तर महिला का तुरुंगात जाऊ शकणार नाही? अहो पण पुरुष जी सुख दुःख भोगतात ती महिलांनी का भोगता येणार नाही? कसं शक्य आहे ते? रामासोबत सीतावनात गेली, हरिश्चंद्रा पाठोपाठ तारामती गेली, नळासोबत दमयंती गेली, कष्ट उपसले. ही तर देवता मंडळी आहे ना. आपण का त्यांचे अनुकरण करू शकतो बरे? आपण त्यांचे अनुकरण करू शकतो. त्यासारखे बनू शकतो. देव बनू शकतो. अहो पण मी रामाचा वंशज, तू जानकी कुळाची. म्हणजे अगं मी राम बनू शकतो आणि तू सीता बनू शकते. अहो पण वनात न जाता सीता महालात बसून राहिली असती तर तिला कुणी सीता माता म्हटले असते? नाही. नळासहित जर दमयंती वनात कष्ट सहन करायला गेली नसती तर तिलाही महात्म्य लाभले असते का? नाही. मग आता तुझी कसोटी आहे. तुला सरकारशी झुंजावे लागेल. तुरुंगात जायची तयारी ठेवावी लागेल. म्हणजे तुम्ही मला तुरुंगात पाठवू इच्छिता तर? खरंय ना एवढंच उरलंय आता? अगं तू विचार कर, जरा विचार कर. धन्यवाद. आता शेवटचे 2 स्पर्धक उरलेत. त्याआधी मी फक्त एक पुढची रूपरेषा सांगते. 2 स्पर्धकांनंतर आपण परीक्षकांना सगळं गुणांकन आणि निकाल तयार करण्यासाठी वेळ देऊया. तेवढ्या वेळात आपल्याला चहापान तेवढा वेळ मिळेल आणि परीक्षकांच्या आजूबाजूलाही कोणी येणार नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग निकाल जाहीर होतील, परीक्षकांचं मनोगत होईल आणि मग पसायदान ऐकल्याशिवाय आमचा शंभू पसायदान म्हणण्यासाठी त्याची रविवारची सुट्टी, क्लासेस असं सगळं टाकून आलेला आहे. तो पसायदान म्हणणार आहे. त्याच्यानंतर मग कार्यक्रमाचा समारोप होईल. ओके. मी शेवटची 2 नावं आता घेऊया. अनुराधा मापणकर.
पुढे जरा पुढे घे. हॅलो. बरोबर. सर पाहिला गो. मी मंजू हाय. मंजू. मी मंजू आहे. अजून काय सांगायला हवं काय? मी मंजू आहे. असं काय मास्तर साहेब? गदडी काय? नालायक, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, मोठा समजतो स्वतःला मास्तर. तुझं गटारात घालजा शास्त्र. तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा क, तुझा ख, तुझा ग, तुझा घ, मार पैजच घेतो इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझं उतरीन समजा माज, तुझं उतरीन समजा माज. तेव्हा येशील गुंडाळून लाज, माझी चाटत येशील बुटा. मी म्हणन काय आज इथं कुठं, हात पसरून मागशील भीक. मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक. उग वळवळ करतोय किडा. तुझं शिकवेन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा, तुला दाखवतेच बघ चोरा. तू बघशील माझा तोरा. ओ हो हो, आ हा हा, ओ हो, आ हा हा, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देतील मोत्यांची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा. तुला शिकवेन चांगलाच धडा. मग मग कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरेला जेव्हा नजर भिडल, झटक्यात माझ्या पायाच पडल. म्हणल राणी तुझ्यावर झालो फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा. माग माग काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन. गालावर चढल लाजची लाली आणि नजर जाईल अलगद खाली. म्हणून त्याला हे असं काय, उगाच लोकात होईल हस. कुंपणा पातर सरद्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव. हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा, गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग राजाच येईल रथात बसून, म्हणल कसं बी कर पण हो माझी सून. दरबारी धरतील मुठीत नाग, दरबारी धरतील मुठीत नाग. म्हणत्याल राजाचा मान तरी राग. तोरण बांधानी रांगोळ्या काढा, तोरण बांधानी रांगोळ्या काढा. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. मग मंजू म्हणल महाराज ऐका, मग मंजू म्हणल महाराज ऐका. त्या अशोक मास्तराला बेड्यास ठोका, शिशाचा रस त्याच्या कानात वता आणि लख लख सुरीन गर्दन छाटा. मास्तराला घोड्याच्या शेपट्याला जोडा, आणा पालटून पालटून चापकान फोडा. महाराज म्हणत्याल भले हुशार, धाडून द्या र घोडस्वार. जेव्हा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हणशील म्हणजे सोडीव मला. धरशील पायानं लोळशील कसा, रडत राहशील ढसा ढसा. तुझा ए तुझा ओ, तुझा न तुझा न, तुझं शा तुझं ते वस्कन अंगावर येणं. भोग आता तुझ्या कर्माची फळ, तुझ्या चुरचुर जिभेला कायमचं टाळ. भोग आता तुझ्या कर्माची फळ, तुझ्या चुरचुर जिभेला कायमचं टाळ. महाराज म्हणत्याल याची गर्जन तोडा. मी म्हणन जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी आलो तुला शरण. मी म्हणन शरण आलेल्याला देव नाही महाराज, शरण आलेल्याला देव नाही महाराज. आणि शेवटचे स्पर्धक चंद्रशेखर ठाकूर सर. सर कॅमेरा ऍडजस्ट केलाय का? ते आमचे व्हिडिओग्राफर पण आहेत त्यामुळे. नमस्कार, मी चंद्रशेखर ठाकूर. नाटक आहे सूर राहू दे, लेखक शन नानवरे. पती आणि मुलगा यांना सोडून काही गैरसमजुतीमुळे पत्नी घर सोडून जाते आणि काही काळानंतर परतते, त्यावेळी आलेला संवाद. मी इथे परत आले, तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं? अजिबात नाही. अरुंधती अविचारी गोष्टींची पावलं जरी पुढे पडत असली तरी त्याच्या परतीच्या खुणा मागच्या दिशेच्याच असतात.
तू परत येशील याची मला खात्री होती, पण इतक्या लवकर परत येशील असं वाटलं नव्हतं. अरुंधती, तू हे घर सोडून गेलीस त्याला आज 3.5 वर्ष झाली. या 3.5 वर्षात तुला काय काय अनुभव आले? मला आले ते अनुभव फार वाईट होते, पश्चाताप करायला लावणारे होते. अरुंधती, शब्द हे नेहमी झाडाच्या पानासारखे असतात. शब्दांची पानं जेवढी जास्त तेवढी अर्थाची फळं कमी. अरुंधती, तू इथे राहिली असतीस तर घरच्या समाधानाने मला बळ आलं असतं. नाही म्हटलं तरी तू मला मनाने पांगळं केलंस. यापुढे मी तुमचा प्रत्येक शब्द आनंदाने ऐकणार आहे. अहो, मी इथून बाहेर गेले ना तेव्हा मला कळलं की मी मूर्ख आहे, अगदी मूर्ख आहे. अरुंधती, एका आश्रमामध्ये गुरुजी शिष्याला म्हणाले, तुला सत्याचं दर्शन जर व्हायला हवं असेल तर बाहेर जा आणि मोकळ्या अंगणामध्ये एकटक सूर्याकडे 1 तास बघत राहा. शिष्य तसाच बाहेर गेला. अंगणामध्ये धोधो पाऊस पडत होता. त्या धोधो पडणाऱ्या पावसामध्ये तो एकटक 1 तास सूर्याकडे बघत राहिला आणि पुन्हा येऊन गुरुजींसमोर उभा राहून म्हणाला, गुरुजी, तुम्ही सांगितलं म्हणून मूर्खासारखा मी 1 तास उभा राहिलो, सत्याचं दर्शन काही झालं नाही. गुरुजी म्हणाले, अरे, आपण मूर्ख आहोत हे तरी तुला कळलं ना, त्याला सत्य म्हणतात. तू माझं ऐकणार आहेस असं म्हणालीस? हो, मी वचन देते तसं. तर मग अरुंधती, तू आलीस तशी परत निघून जा. अरुंधती, तू उगाच आलीस. ज्या दिवशी तू हे घर सोडून गेली होतीस त्या दिवशी माझ्या लेखीत तुझा विषय संपला होता. मला सारखं वाटत होता तू परत येऊ नयेस, आणि आलीस तरी माझ्या तोंडून जा असं ऐकू नयेस. तुझा तो तसा जय आणि माझा असा पराजय मला अधिक प्रिय होता, पण तू परत आलीस आणि माझ्या पराजयाचाही पराजय केलास. अरुंधती, या जगात अशी एकच गोष्ट खाजगी आहे की जिथे मला प्रश्न विचारणारा मी एकटा आहे. तत्व वगैरे बाजूला सारून एका अतिसामान्य माणसाने स्वतःपुरता घेतलेला हा निर्णय आहे. ही कठोर शिक्षा आहे हो अरुंधती. माणसाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा द्यायचा अधिकार फक्त त्याचा आहे. पण आजकाल गुन्हेच एवढे वाढले आहेत की सगळीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही, आणि म्हणून मग माणसाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माणूसच माणसाला देत असतो. पण अधिकार नसताना दिलेल्या अशा शिक्षेबद्दल ती शिक्षा देणाऱ्याला देखील एक शिक्षा भोगायला लागते, देहांत मनस्तापाची शिक्षा. अरुंधती, ती शिक्षा मी आनंदानं भोगणार आहे. म्हणजे मी इथे राहायचं नाही राहायचं. मग कुठे जाऊ मी? कुठेही जा. जगाच्या नकाशावर माझं घर म्हणजे एक सूक्ष्म ठिपका आहे. त्या ठिपक्यावर कशाला विषमून राहायचं? म्हणजे तुम्हाला माझी गरज नाही? अरुंधती, तुझी गरज होती, पण आता तुझ्या शिवाय राहायची मला सवय झाली आहे. अरुंधती, तू निघ आता. ती निघून जाते. आतल्या खोलीतनं मुलगा, तो 8 वर्षाचा असतो, तो सांगतो, बापू दिवे लागणी झाली. बापू, आपली प्रार्थनेची वेळ झाली. गुंदुराजा, आज मन लागत नाही रे. सर्व स्पर्धकांचे खूप खूप आभार. खूप सुंदर झाला आपला हा. आपण आता चहा पानाचं तिकडे वळूया. काजळे अच्छा तिकडेच येतात, तुम्हाला अपघातच मिळेल, त्यामुळे कुठे जाऊ नका. 10 मिनिटाचं 10 ते 15 मिनिटांचं मध्यस्तर घेऊ आणि मग निकाल जाहीर करू. लास्ट आणि बेस्ट. खूप मोठं होतं. आता तिकडे काढलं तुम्हाला देणार
सर तुम्हाला एकच करा पहिलाच बनवताई चल घ्या मुलांसाठी नक्की आम्ही नक्की करू त्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी ऑनलाईनचा मुलगा कारण जागेचा प्रश्न येतो त्यामुळे जर किंवा कुठली तरी जागा घेऊन करणं ते पुढे होईलच पण ऑनलाईन तरी नक्कीच आपण करूया ऑनलाईनला काही नसतो तसं नक्की करूया तर निकालाकडे ज्या काय म्हणतो निकालाकडे अर्धा अकाउंट असं कुठे आलाय आता त्या 5 जणांची नावं मी जाहीर करते सर्वप्रथम आपण उत्तेजनार्थ बक्षीस घेऊया तर पहिला उत्तेजनार्थ आहे आमच्या सगळ्यांच्या लाडक्या वर्षापैकी या या वर्षापैकी या हो म्हणजे काय साहित्यवंतांच्या सगळ्या जुनी टीम जी होती त्यांच्यापैकी एक आहे त्याच्यानंतर दुसरं उत्तेजनार्थ आहे विजय कोयरेकर विजय दुसरा एक चौऱ्याला त्यांना व्हायचं होतं आणि त्यांचं वर्ष आपण पुढच्या इव्हेंटला देऊया आता तृतीय द्वितीय आणि तृतीय होणार कोण दाखवलं माहिती घ्या अभिनंदन द्वितीय द्वितीय पारितोषिक जात आहे ऐश्वर्या पाटील
डॉक्टर रणदीप सरगोडकर. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं, सर्व विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. तर आता आपण अगदी शेवटाकडे आलेलो आहोत. अगदी शेवटच्या 2 मिनिटात 5 मिनिटामध्ये आपला कार्यक्रम संपेल. नितीन शिंदे आमच्या टीममधला, नितीनला मी आवाज प्रदर्शनाचे काम सोपवते. मुख्य संबोधन कारवाई घेतली, सगळ्यांना ऑलरेडी उशीर झालेला आहे. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आता निरोपाची आणि जास्त होते आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमातील विशेष उपस्थिती श्रीनिवास तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री सरांनी जसं सांगितलं की भाषेबद्दल आपल्याला जे करता येईल ते नक्कीच आम्ही होते. आणि संभाजी सरांनी सांगितलं की ते सर्व उपस्थित मंडळी आहेत, त्यांनी आता हा वारसा यापुढे कसा पुढे नेता येईल याचा प्रसार करा, तर हे सुद्धा सर आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. याबरोबरच आज समस्त सहभागी स्पर्धक जे ज्येष्ठ आहेत, तरुण मंडळी आहेत, अजून संख्या हवी होती, यावर आम्ही नक्कीच काम करू. सुधारण्याला बराच वाव आहे. पहिलाच प्रयोग असल्यामुळे थोडंसं सांभाळते, पण यावर नक्कीच आम्ही प्रयत्न करू. स्पर्धकांचे खूप खूप आभार. आजची आमची निवेदिका स्वरूपा सामंत नाही म्हणजे आभार नाही मानत आहे, पण आम्ही कार्यशाळेपासून किती कर्म सगळं बघतोय, पण खरंच धन्यवाद. आणि याबरोबर संदीपजी सुद्धा तुमचं दोघांचं विशेष धन्यवाद, कारण हा कार्यक्रम तुमच्याशिवाय इतका यशस्वी झाला. तुमचेही आभार. यानंतर पत्रकारांचे, साहित्य मंचाचे सगळी ज्येष्ठ मंडळी इथे आहेत, सावंत सर आहेत, ज्येष्ठालय आहेत, ज्येष्ठालयाचे कर्मचारी आहेत, यांचेही आभार. वटारकर काका आहेत आणि आमचे अध्यक्ष आमचे त्यांच्यामुळे सर धन्यवाद. तुमच्यामुळे आम्ही इतके सगळे कार्यक्रम करू शकतोय. ठाकूर सर आहेत आज, म्हणजे अगदी 3-3.5 तास ते म्हणजे धन्यवाद. कार्यशाळेचे त्यांनी ऑनलाईन सर धन्यवाद खूप खूप. आता बहुतेक इथे सांगतोय, पण लवकरच यापुढे नवीन कार्यक्रम आम्ही जाहीर करू. आमच्या पत्राच्या फेसबुकवर लिंक तुम्ही हे पहा आणि त्या पेजवर भेट द्या आणि तुम्हाला नवीन नवीन कार्यक्रमाची माहिती मिळेल. धन्यवाद. आता इथे बसायला होईल आणि त्यानंतर ग्रुप फोटो होईल, तेवढ्यासाठी धन्यवाद. आम्हीचा लोक हा पुढे वाढत आहे. आम्ही लगेचच पाडलेला आहे. आमचा शंभू नितीन शिंदे, नितीनचा मुलगा, तर तो अचानक म्हणणार आहे आणि त्यानंतर आपण भाग घेऊ. सगळ्यांचे मनापासून आभार आणि प्रसारणासाठी आपण उभे राहू. सारे गाणं आता विश्वास के देवे तेरे
भाग्य तोषावे तोषोनी द्यावे पसार जाणवे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी कृती वाढो भूता परस्परे जरो मंत्र जीवाचे दुरितांचे तिमिर गावो विश्वस्व धर्म सूर्य पावो जो देवांची तो ते लावो प्राणी जात मंगळी ईश्वर सांची मांगली अनवरती भूमंडळी भूमंडळी भूता चला कल्पनेचे आरव चेतना चिंतामणीचे भाव बोलते जे अर्णव पियुषांचे जन्मले जे अनांतर मार्तंड देता पुनीन सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी भजिलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषीये लोकीये दृष्टा दृष्टे विजये भुवामेती येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो का होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला